नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी दीपक वैष्णव कृषी चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो। आज आपण अशाच एक नवीन प्रोडक्ट बद्दल माहिती घेणार आहे की जे मार्केटमध्ये अतिशय वेगळं आहे। आपण कोणताही प्रोडक्ट आणतो तो मार्केटमध्ये सरांपेक्षा वेगळाच असतो, काहीतरी युनिक कॉम्बिनेशन असतं किंवा काहीतरी चांगल्या प्रकारचे रिझल्ट असतात। असेच प्रोडक्ट आपण शेतकऱ्यांसमोर घेऊन येत असतो। तर तशातलाच एक प्रोडक्ट बद्दल आपण माहिती घेणार आहे, त्याचे रिझल्ट जाणून घेणार आहे, त्याचा डोस जाणून घेणार आहे व किती वेगवेगळ्या युनिक प्रकारचे बुरशीनाशक त्यामध्ये ते सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा। तर त्यातलाच हा एक प्रोडक्ट आहे ट्रायशॉट। बऱ्यापैकी लोकांना हा प्रोडक्ट माहिती असेल की ज्यांनी आपले मागचे व्हिडिओ बघितले असेल की मार्केटमध्ये एकदम धुमाकूळ घालतोय। सर्व प्रकारच्या पिकावरती लोक त्याचे रिझल्ट घेत आहे, आम्हाला सांगताय व शेतकऱ्यांपर्यंतही त्याचे रिझल्ट पोहोचवत आहे। तर त्याच प्रोडक्टचा मी एक अतिशय चांगला व्हिडिओ बनवतोय। व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे की शेतकऱ्यांना डोसचं अडचण येते, काही शेतकऱ्यांना कोणत्या पिकावर चालतं त्याची अडचण येते किंवा कोणकोणत्या बुरशा कव्हर होतं याची अडचण येते। त्याकरता व्हिडिओ बनवण्यामागचं कारण ते की सर्व डिटेल इन्फॉर्मेशन मी याच्यामध्ये तुम्हाला देणार आहे, म्हणजे शेतकऱ्यांना ते सोपं पडेल। तर ट्रायशॉट बऱ्यापैकी लोकांना माहीत झालेलं आहे, लोक वापर करतायत। त्याच्यामध्ये घटक कोणकोणते ते थोडक्यात मी तुम्हाला सांगतो। त्याच्यामध्ये ट्रायफ्लोक्झोस्ट्रॉबिन आहे, डायफॅनकोनाझॉल आहे आणि सल्फर आहे। असे तीन जे टॉपचे बुरशीनाशक आहेत की मार्केटमध्ये आपण आलटून पलटून आपल्या पिकावरती सिस्टेमिक असो कॉन्टॅक्ट असो अशा प्रकारे आपल्या पिकावरती आपण मारत असतो। तर असे तिन्ही बुरशीनाशक की जे चांगल्या प्रकारे भाजीपाल्यावरती, फळबागावरती किंवा इतर पिकावरती चांगलं काम करतात, असे तिन्ही चांगल्या प्रकारचे बुरशीनाशक कंपनीने एकत्र केले व शेतकऱ्यांसाठी एक चांगल्या प्रकारचं अतिशय स्ट्रॉंग आणि उत्तम असं बुरशीनाशक घेऊन मार्केटमध्ये सुदर्शन कंपनी आलेली आहे। प्रोडक्टचं नाव आहे ट्रायशॉट आणि कंपनीचं नाव आहे सुदर्शन। तर आता हे तीन प्रकारचे बुरशीनाशक याच्यामध्ये आता हे वर्किंग काय काय करतात ते मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। आता मिरची असो, गोबी असो, टोमॅटो असो, कारला असो किंवा वेलवर्ग पिकं असो, टरबूज असो, अशा भरपूर म्हणजे सर्वच प्रकारचे जे भाजीपाल्याचे जे पिकं आहेत त्या सर्व पिकांवरती ते चांगल्या प्रकारे काम करतं। जसं पल्सेस असेल की डाळवर्गीय पिकं, तिच्यावरती सुद्धा तुम्ही त्याचा स्प्रे घेऊ शकता। कोणत्याही पिकाला याचा काही साईड इफेक्ट नाही किंवा सर्व पिकावर तुम्ही सुंदर प्रकारे याचे रिझल्ट घेऊ शकता। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता शेतकरी बांधव सध्या कांद्याच्या रोपाला भरपूर परेशान आहे की कांद्याचं रोप सुरुवातीलाच उगतं, पिवळं होतं आणि मरण पावतं, कूज होती। त्याच्यावर सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचे जे फीडबॅक मी शेतकऱ्यांकडून घेतलेले आहे, स्वतः फील्डवर जाऊन बघितलेले आहे, त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा अनुभव शेअर केला। तुम्ही कांद्यासाठी सुद्धा ट्रायशॉट यूज करू शकता। अतिशय सुंदर प्रकारे करपा पिवळेपणा असो किंवा जे मर होत असेल त्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे हे काम करत असतं। आता पिकं जर सांगितले मी की एवढ्या पिकांवरती हे काम करतं, म्हणजे बऱ्यापैकी सर्वच पिकांवरती हा प्रोडक्ट काम करतोय। तर त्याच्यामध्ये कवर काय काय होणार, कोणकोणत्या बुरशा कवर होणार। आज शेतकऱ्याचा सर्वात मोठा प्रॉब्लेम काय असतो की भुरी पण पडती, करपा पण पडतो, डावणी पण पडतंय किंवा दुसरा एखादा बुरशीनाशक असेल, टिपका असो किंवा शेंडामर असो, असे अनेक जे बुरशीजन्य रोग असतात ते ॲट ए टाईम मिरचीसारख्या पिकावर येतात किंवा टोमॅटोसारख्या पिकावर येतात किंवा वेलवर्गीय पिकावर येतात। त्यावेळी शेतकरी एकदम गडबडून जातो किंवा परेशान होतो, कारण की त्याला औषध काय भेटतं, एक तर भुरीचं असतं किंवा करप्याचं असतं किंवा मग डावणीचं असतं किंवा टिपक्याचं असतं। तर सर्व तर बुरशीनाशक एकत्र करून मारू शकत नाही का, तर औषध फाटण्याची शक्यता असते किंवा अजून साईड इफेक्ट काहीतरी नवीन ना होऊन जाऊ किंवा नवीन औषध न क्रिएट होऊन जाऊ याची त्याला भीती असते। त्याच्यामुळे तो काय करतो, ह्या फवारणीच्या वेळेस डावणीसाठी घेतो, दुसऱ्या फवारणीच्या वेळेस टिपक्यासाठी घेतो। त्याच्यामुळे त्याचं काय होतंय, परेशानी जास्त वाढते, जास्त वेळेस त्याच्या प्लॉटमध्ये एराझेरा होतात, जास्त त्याला मेहनत करावी लागते। त्याच्यामुळे शेतकरी हा परेशान झालेला असतो। तर ह्या सर्व परेशानीला त्याला एकच सोल्युशन आहे की तुम्ही ट्रायशॉट यूज करा सुदर्शन कंपनीचं। त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या बुरशा कव्हर होतात। त्यामुळे तुम्हाला बुरशा सांगतो, पावडरी मिल्ड्यू असो की ज्याला आपण भुरी वगैरे म्हणतो ती याच्यामध्ये कव्हर होणार। तुमचा करपा असो, कांद्याला असो किंवा कोणत्याही जे पिकावर जो करपा पडतो, टोमॅटो असो, त्याला सुद्धा चांगलं काम करणार। तुमचा टिपका असो, अर्ली, अशा प्रकारच्या ह्या ज्या बुरशा आहेत किंवा आपण शेंडेमर वगैरे जी म्हणतो, मिरचीवर शेंडामर वगैरे जी येते त्याच्यावर सुद्धा हा चांगल्या प्रकारे वर्किंग करतो। म्हणजे 4-5 बुरशा ॲट ए टाईम जरी प्लॉटवरती असल्या तर त्या कव्हर होणार किंवा 1-2 बुरशी आलेली आहे, नंतरच्या वातावरणामुळे बुरशी येणार, तर नवीन जी येणारी बुरशी आहे ते सुद्धा ते येऊ देणार नाही, चांगल्या प्रकारे कव्हर करून ठेवा। थोडक्यात म्हणजे एक फवारणी आड एक फवारणी जर का तुम्ही ट्रायशॉटची घेत राहिले तर कोणत्याही प्रकारची बुरशीनाशक घेण्याची तुम्हाला आवश्यकताच पडणार नाही। ऑलरेडी टॉपचे 3 बुरशीनाशक त्यामध्ये एकत्र आहेत, त्याच्यामुळे तुमच्या सर्व प्रकारच्या बुरशा येण्या अगोदरच कव्हर राहतील आणि आलेल्या जरी असल्या तर त्याच्यामध्ये कव्हर होऊन जातील। तुमची परेशानीही वाचल, तिसऱ्या दिवशी तुम्हाला प्लॉटमध्ये जाण्याची गरज पडणार नाही। 8-8, 10-10, 15-15 दिवसापर्यंत तुमचा स्प्रे घ्यावा लागेल। म्हणजे लगेच जे शेतकरी फवारणी घेतो त्याला वैतागून जातो किंवा त्याची जी मेहनत वाया जाते ते होणार नाही। एकदा स्प्रे केला की 8-10 दिवस त्याला प्लॉटमध्ये घुसण्याचं काम नाही। फक्त बुरशीनाशकासाठी सांगतोय मी, कीटकनाशकासाठी पण आपल्याजवळ एक युनिक कॉम्बिनेशन आहे की त्याच्यामध्ये सुद्धा सर्व कव्हर होऊन जाईल, ते सुद्धा मी तुम्हाला नंतरच्या एका व्हिडिओमध्ये सांगणारच आहे।
असे वेगवेगळे बुरशीनाशक असो, कीटकनाशक असो किंवा कॉम्बिनेशन जे युनिक आहेत, कीटकनाशक प्लस बुरशीनाशक, असे सर्व आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला बघायला भेटणार आहेत. मी सर्व जे मार्केटमध्ये सर्वात युनिक प्रोडक्ट आहेत की ज्यांना खरंच शेतकऱ्यांना त्या प्रोडक्टची गरज आहे माहिती होण्याची किंवा त्यांना यूज करण्याची, ते सर्व प्रकारचे प्रोडक्ट मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. त्याकरता चॅनलला आपले सबस्क्राईब करून ठेवा. आपल्या जवळपासचे जे नातेवाईक असो किंवा आपले ग्रुप असतील शेतकऱ्यांचे, त्यांच्यापर्यंत सुद्धा आपले व्हिडिओ पोहोचवा, म्हणजे त्यांनाही काहीतरी जे मार्केटमध्ये नवीन येतं आहे ते त्यांना माहिती पडेल. कारण की जोपर्यंत तुम्ही नवीन अपडेट घेणार नाही किंवा नवीन प्रोडक्टबद्दल माहिती घेणार नाही, तोपर्यंत तुम्हाला शेती करणंही सोपी जाणार नाही. नाही तर तुमच्या परेशान्या फक्त फवारणी मारण्यातच जाणार. तिसऱ्या दिवशी फवारणी घे, पाचव्या दिवशी फवारणी घे, प्रत्येक बुरशीला वेगळी फवारणी घे, प्रत्येक कीटकाला वेगळी फवारणी घे. त्यातच शेतकरी मेजरमध्ये परेशान होतो, खर्च भरपूर होऊन जातो, प्रत्येक वेळेस टाकीला पेट्रोल लागतो किंवा अनेक त्याच्या समस्या असेल, त्या समस्यांना त्याला पुढे जावं लागतं. तर अशा प्रकारचे जे युनिक कॉम्बिनेशनवाले जे प्रोडक्ट आले त्याच्यामुळे त्याचा फायदा असा होतो की मल्टिपल प्रकारचे बुरशी असो, मल्टिपल प्रकारचे कीटक असो, ते ॲट ए टाईम एकाच वेळेस कव्हर होऊन जातात. त्याच्यामुळे त्याला वारंवार फवारणी घेण्याची गरज पडत नाही व त्याची मेहनत वाचते व चांगल्या प्रकारचं तुमचं क्रॉपही राहतं. तर असं हे ट्राय शॉट आहे. याचा डोस सांगतो मी तुम्हाला. 1 लिटर पाण्याला 1.5 ते 2 ml पर्यंत तुम्ही यूज करू शकता. बऱ्यापैकी 1 ते 1.5 ml मध्ये त्याचे अतिशय सुंदर रिझल्ट आलेले आहेत. तर 1.5 ml तुम्ही 1 लिटर पाण्याला त्याला फवारणीसाठी यूज करू शकता. अतिशय सुंदर प्रकारचे रिझल्ट सर्व पिकावरती आलेले आहेत. मला आता मी ओपन करून दाखवतो हा प्रोडक्ट. त्याच्यामध्ये आतमध्ये बॉटल आहे, ट्राय शॉट आहे, हे 3 कंटेंट दिसेल तुम्हाला. असा हा प्रोडक्ट आहे. कोणत्याही पिकावर यूज करा, अतिशय सुंदर रिझल्ट आहेत. काही वापरायला अडचण नाही. एक वेळेस नक्की ट्राय करा व तुमचे अनुभव आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.